नागेश रामस्वामी सरगम, पद्मशाली ज्ञाती संस्थेचा माजी निमंत्रित सदस्य आहे। यापूर्वी जे स्मशानभूमी कमिटी केली होती त्यात पण आम्ही काम केलेलं आहे। या अनुषंगाने आम्ही या वार्षिक सर्वसाधारण मीटिंगच्या संदर्भात ज्या अहवाल सादर केलेला आहे त्यात अनेक विषयांचा उल्लेख झालेला नाही आहे किंवा समाजात मोठ्या प्रमाणावर बांधकाम होत आहेत, जसं स्मशानभूमी विकास, बोंबड्यार गार्डन विकास आणि कोंडी मंगल कार्यालयाचा विकास असे अनेक बांधकामं होत आहेत। त्या ह्याच्यात असं आढळून आलं आहे कुठल्याही पद्धतीचा बांधकाम कमिटी किंवा इंजिनियर समिती स्थापन करण्यात आली नाही, कुठल्याही प्रकारचे कोटेशन्स किंवा त्याचा एस्टिमेट कॉस्ट काढण्यात आलेला नाही। एकंदरीत परिस्थिती पाहता समाजात फक्त अध्यक्षांचा मनमानी कारभार चालू आहे असं दिसून येत आहे। ज्या स्मार्ट सिटीच्या योजनेतून शांतीधाम स्मशानभूमीकरिता सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने संपूर्ण शहरभरात जवळपास 22 कोटी रुपयांचे कामं सूचनात आले होते। त्यापैकी एकट्या आपल्या पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या मालकीच्या असलेला पद्मशाली शांतीधाम स्मशानभूमीकरिता 2,54,00,000च्या आसपास निधी उपलब्ध करण्यात आला होता। त्या निधीचा आराखडा तयार करण्यात आला होता। त्याची संपूर्ण कामकाज पूर्ण न होता आपले माननीय अध्यक्ष सुरेशजी पलमारे यांनी समाज बांधवांकडून विविध माध्यमातून विविध वेगवेगळ्या विषयावर देणगी स्वरूपात रक्कम गोळा करून नेमकं ते काम स्मार्ट सिटीच्या अंतर्गत झालंय किंवा ह्या देणगीदारांच्या माध्यमातून झालं अशी संभ्रमावस्था या ठिकाणी समाज माध्यमात त्यांनी निर्माण केलेली आहे। आम्हाला आढळून आलेल्या काय स्मार्ट सिटीच्या ऑफिस कॉर्पोरेशनकडून सोलापूर स्मार्ट सिटीच्या कॉर्पोरेशनकडून आम्ही काही माहिती गोळा केली। त्या माहितीच्या आधारे आम्ही या ठिकाणी काही आपल्याला माध्यमासमोर बोलवत आहोत। 2,54,00,000ची निधी तरतूद केलेली असताना त्यापैकी फक्त 2,20,00,000 रुपये खर्च करण्यात आलेला आहे। उर्वरित जवळपास 35 लाख रुपयाचा निधी आपण खर्च करण्यात अपयशी ठरलो। मग एवढे मोठ्या प्रमाणात जर आपण निधी परत गेला असेल किंवा आपण कामं सुचवलं नसतील किंवा कामात दर्जेदारपणा आणला नसेल तर समाज बांधवांकडून देणग्या घेऊन आणखीन अन्य काम करण्यात काय महत्त्व आहे हेच कळेनासं झालं। याच अनुषंगाने त्यांनी जे शांतीधाम परिसरात विद्युत दाहिनी आणि तटबंदी एवढंच स्मार्ट सिटीच्या अंतर्गत कामं करून घेतलेलं आहे। उर्वरित सगळं कामं यांनी देणगीदारांच्या माध्यमातून करत आहेत असं एकंदरीत अहवालात जे उपलब्ध देणगीदारांची नावं दिलं त्यातून स्पष्ट होतंय। मग एवढी मोठी रक्कम जर तुम्ही शासनाकडून घेतलेली उपलब्ध झालेली रक्कम परत पाठवलात का याचा कानोसा आपल्या पद्मशाली समाजातील ज्या विविध कामाकरता देणगी दिलेल्या देणगीदारांनी पण याबाबतचा जाब आपण समाज बांधवांनी या बांधकाम समिती नेमणूक करून त्याची योग्य ती चौकशी करावी। ज्या महापालिकेच्या माध्यमातून मेन गेट बांधण्यात आलं स्मार्ट सिटीच्या अंतर्गत त्या प्रवेशद्वाराला आता आरखाल परिवारानं देणगी दिल्या असल्याचं फलक त्या ठिकाणी लावलेले आहे। काम स्मार्ट सिटीचं आणि देणगीदारांचं त्यात नाव दिलेलं आहे। मग देणगीदाराची रक्कम नेमकं कशासाठी वापर करण्यात आली याचाही खुलासा त्यांनी करावा।